नमस्कार सर्वांना. आजचा माझा विषय आहे पंचकोश सिद्धांत आणि अन्नमय कोश. तर हे चित्र आहे पंचकोशाचं. कोश म्हणजे आवरण. जसं आपण तलवारीला मयानामध्ये ठेवतो, मयान म्हणजे तलवारीचं आवरण, तसंच आपल्या आत्म्याचे हे 5 आवरण सांगितलेलं आहे. त्यामध्ये सर्वात स्थूल जो आहे तो अन्नमय कोश आणि सर्वात सूक्ष्म जो आहे तो आनंदमय कोश. पंच म्हणजे 5. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंच म्हणजे 5. कोश जसं की मी आत्ताच सांगितलं, शीत, आवरण किंवा लेअरिंग. आणि सिद्धांत म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे आचार्य चरकांनी की परीक्षकांनी अनेक प्रकारची परीक्षणं करून किंवा हेतूद्वारे त्या विषयांना सिद्ध करून ज्या निर्णयाची स्थापना केली जाते त्याच सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच कन्सेप्ट विच इज अप्रूव्ड बाय वेरियस पर्सन आफ्टर व्हेरीफाईंग मेनी टाइम्स. पंचकोश इज द लेअरिंग ऑफ अवर आत्मभावा और इट इज अ 5 लेअर ऑफ अवर एक्झिस्टन्स. ही स्लाईड बघितल्यानंतर आपल्या मनात येते की आत्मभाव म्हणजे काय. तर आत्मभावाचं अतिशय सुंदर वर्णन हे भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. भगवद्गीतेनुसार आत्मा हा कधीच जन्मत नाही किंवा मरत नाही, कारण जन्म नसलेला नित्य शाश्वत असा तो आहे. शरीर मारले गेले तरीही तो मरत नाही. पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे आपण जीर्ण झालेली वस्त्र बदलतो त्याचप्रमाणे एक शरीर जीर्ण झाले तर आत्मा हा दुसऱ्या शरीरात जातो. त्याच्यानंतर 23व्या श्लोकात असं सांगितलेलं आहे की शस्त्राद्वारे आत्म्याला कापता येत नाही, अग्नीद्वारे जाळता येत नाही, पाण्याद्वारे ओले करता येत नाही आणि वाऱ्याद्वारे सुकवता येत नाही. तर अशा प्रकारे आत्मभावाचे वर्णन भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. तर ॲक्च्युअल पंचकोश आपण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं अस्तित्व हे फक्त स्थूल देहापुरतीच आहे, म्हणजे फक्त दिसणारा जो स्थूल देह आहे तेवढंच आपलं अस्तित्व आहे. पण उपनिषदांना, योगशास्त्राला हे मान्य नाही. आपलं अस्तित्व जे आहे त्यांनी ते 5 कोशामध्ये आणि 3 देहामध्ये ते 3 देहाचे भाग करून त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि ॲक्च्युली हे आपल्याला प्रूफ पण करता येतं, लॉजिकली हे आपल्याला प्रूफ करता येतं. तर अन्नमय कोश म्हणजे आपलं स्थूल शरीर, जे की मी डोळ्यांना बघू शकतं ते स्थूल शरीर म्हणजे माझा अन्नमय कोश आहे. या शरीरामध्ये 7 सिस्टीम काम करत आहेत. ते शरीर हा अन्नमय कोश आहे. पण अन्नमय कोश स्वतः काहीच करू शकत नाही. त्याला जी एनर्जी लागते ती एनर्जी आपल्या प्राणमय कोशाकडून मिळते आणि ती एनर्जी म्हणजे प्राणिक एनर्जी, आणि प्राणिक एनर्जी ही प्राणमय कोशातून वाहत असते. एक उदाहरण सांगून मी हे तुम्हाला समजावून सांगू शकते की समजा एखादा माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये अन्नमय कोश जो असतो तोच असतो. तिथे 7 सिस्टीम असतात, सगळं ठेवल्या ठिकाणीच असतं, परंतु त्याच्यामध्ये ही प्राणिक एनर्जी असते ती वाहत नसते. अगदी आपण त्याला अंबुबॅग केलं, काही केलं तरी तो परत जिवंत होत नाही. तर ही एनर्जी आहे ही आपल्यामध्येच असते आणि तोच आपल्या अस्तित्वाचा दुसरा एक लेअर आहे, त्याला म्हणतात प्राणमय कोश. आता परतची ही एनर्जी आहे, एनर्जीला परत कॉन्शियसनेस नाही आहे. एनर्जी आहे हे फक्त चालवायचं काम करते, तिला कुठलाही कॉन्शियसनेस नाही, तिला कुठलाही अवेअरनेस नाही किंवा तिला कुठलीही जाणीव नाही. आणि माझ्या शरीरात तर जाणीव आहे. म्हणजेच जाणीवेचा जो लेअर आहे तो म्हणजे मनोमय कोश. परत ह्या जाणीवेला कुठलीही पॉवर ऑफ ॲनालिसिस नाही आहे. आपण म्हणतो ना कॉमन भाषेमध्ये की भावनेला अक्कल नसते, तसंच मनोमय कोश डज नॉट हॅव एनी पॉवर ऑफ ॲनालिसिस. इमोशनला पॉवर ऑफ ॲनालिसिस नसतं. आपण रागाच्या भरात काहीही करतो, कारण की आपल्या राग हा मनोमय कोशामधला आहे. रागात आपल्या काही सद्विवेक बुद्धी काहीच नसते. म्हणजे त्याच्या मनोमय कोशाच्या व्यतिरिक्त
काहीतरी एक कोश आहे आणि तो पॉवर ऑफ ॲनालिसिस करतो, तो म्हणजे विज्ञानमय कोश. तसेच मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश यांना परत आनंद माहीत नाही आहे, म्हणजेच यांना आनंदाची अनुभूती घेता येत नाही. तो जो आनंदाची अनुभूती घेतो तो आपला आनंदमय कोश. असं आपल्याला लॉजिकली हे प्रूफ करता येतं. आता सध्या फक्त मी अन्नमय कोशाबद्दल बोलणार आहे, त्याच्यानंतर बाकीच्या लेक्चर्समध्ये मी इतरही कोशांबद्दल सांगणार आहे. तर पंचकोश जे आहेत, तर कॉमन हे जे सगळे 5 कोश आहेत ते सत्वगुणात्मक आहे. हे सर्व कोश जे आहे बहुधा हे सर्व सत्वगुणाच्या प्राधान्यानेच निर्माण झालेले आहेत. त्याच्यातला सर्वात जो स्थूल आहे तो अन्नमय कोश आहे व सगळ्यात सूक्ष्म जो आहे तो आनंदमय कोश आहे. त्यानंतर हे जे सर्व कोश आहेत हे एकमेकात अडकलेले आहेत, त्याच्यामुळे यांचा प्रभाव वाईट किंवा चांगला दोन्ही प्रभाव हा एकमेकांवर पडतो आणि तसेच हे एकमेकांना कंट्रोल करतात. कसं ते पुढे स्लाईडमध्ये सांगेल मी, पण एकमेकांवर हे कंट्रोल करतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर समजा आई आणि मुलगा 2 दिवसापासून उपाशी आहे, समोर अन्न आलं, भूक जी लागते ती आपल्या अन्नमय कोशाला लागते आणि तृप्ती ही जी भावना आहे ही मनोमय कोशाची भावना आहे. तर जेव्हा अन्न समोर येतं तर आई आपल्या मुलाला आधी भरवते आणि तिला अन्न खाण्याचं समाधान मिळतं, म्हणजे अन्नमय कोशाला प्राणमय कोशाने तिथे कंट्रोल केलेला आहे. अशाच प्रकारे हे जे कोश आहेत ते एकमेकांना कंट्रोल करतात. आणि कोशांबद्दलचं जे आहे डिटेल डिस्क्रिप्शन हे तैत्तरीय उपनिषदामध्ये सेकंड वल्ली आहे. वल्ली चॅप्टरला त्यांनी वल्ली म्हटलेलं आहे. तर त्याच्यात 3 वल्ली आहेत, शिक्षावल्ली, ब्रह्मानंदवल्ली आणि भृगुवल्ली. त्याच्यामधल्या ब्रह्मानंदवल्लीमध्ये डिटेल डिस्क्रिप्शन पंचकोशांचं आलेलं आहे. तर आता हे झालं इंट्रोडक्शन ऑफ पंचकोशा. आता आपण अन्नमय कोशांबद्दलची सविस्तर माहिती बघूया. सर्वप्रथम अन्नमय कोश. अन्नमय कोश याला अन्नमय कोश असं का म्हणतात, तर सर्वात प्रथम त्याची उत्पत्ती जी आहे ही अन्नापासून होते. त्याच्यानंतर त्याचं पोषण आणि रक्षण हे अन्नापासून होतं व अन्नाच्या अभावामुळेच त्याचा नाश होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे अन्नमय कोशाचा नाश झाल्यानंतर हे दुसऱ्यास अन्न होतं, म्हणून ह्या कोशाला अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की फूड इज सुप्रीम, ऑल बीइंग्स आर बॉर्न आउट ऑफ फूड, इट इज इसेन्शियल फॉर मेंटेनन्स ऑफ लाईफ अँड इट ट्रॅव्हल्स अँड एंटर अन्ना इटसेल्फ. त्याच्यानंतर अन्नमय कोश इट इज अ ग्रॉसेस्ट फिजिकल फॉर्म, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अन नरिशमेंट ऑफ बॉडी and maintenance of health. All physical movement like asan kriya are influence the functioning of annamay kosha. They brings about flexibility in the body, enhance the endurance power and relaxation. आता आपण बघितलं की अन्नमय कोश म्हणजे आपला मानवी देह, जे शरीर आपल्याला डोळ्याने दिसतं आहे ते सर्व अन्नमय कोश आहे. तर अन्नमय कोशाच्या उत्पत्ती कशी झाली, तर हे वेगवेगळ्या उपनिषदामध्ये, आयुर्वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये आणि दर्शनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ते मी इथे एक्सप्लेन करते. तैत्तरीय उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की ब्रह्मापासून आकाशाची उत्पत्ती झाली, आकाशापासून वायूची, वायूपासून अग्नीची, अग्नीपासून जलाची, जलापासून पृथ्वीची आणि पृथ्वीवर औषधी आणि अन्नाची उत्पत्ती झाली आणि अन्नापासून मानवी देह हा उत्पन्न झालेला आहे. त्याच्यानंतर आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की जो आपण आहार सेवन करतो त्याचा आहार रस उत्पन्न होतो. आहार रसापासून रस धातू, रसधातूपासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थिपासून मज्जा आणि मज्जेपासून शुक्राची उत्पत्ती होते. मग स्त्री शरीरामध्ये स्त्री शुक्र, पुरुष शरीरामध्ये पुरुष शुक्र आणि स्त्री शुक्र आणि पुरुष शुक्र यांच्या मिलनाने गर्भाची उत्पत्ती होते, म्हणजेच मानवी देह उत्पन्न होतो. अथर्ववेदामध्ये 5 सूक्ष्म तन्मात्रा, 5 स्थूलभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय व 1 वीर्य असे 21 तत्वांनी मानवी देहाची उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि सांख्य दर्शनामध्ये
25 तत्वांनी शरीर तयार झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रकृती, पुरुष, महत, अहंकार, तन्मात्रा, पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि एक उभयात्मक मन सांगितलेलं आहे. त्यानंतर शरीराचे 3 भेद केलेले आहेत. त्याच्यामध्ये स्थूल शरीर म्हणजे जे अन्नमय कोश, स्थूल शरीर म्हणजे अन्नमय कोश. सूक्ष्म शरीर म्हणजे सूक्ष्म तन्मात्रांद्वारा च्या संस्काराने जे शरीर तयार होतं त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. आणि याच्यामध्ये प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि मनमय कोश याचा समावेश होतो. आणि करण शरीर म्हणजे आपला आत्मा. आत्म्याला करण शरीर म्हटलेलं आहे कारण की आत्मा हाच स्थूल व सूक्ष्म शरीराचे कारण आहे, म्हणून त्यास करण शरीर असं म्हणतात. त्याच्यानंतर अन्नमय कोशाचे मुख्य अंग किंवा मेन पार्ट ऑफ अन्नमय कोशा, तर सुश्रुतचार्य असे म्हणतात की आपल्या शरीराचे जे 6 भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये शाखा चत्रस्य मध्यम पंचमम षष्टम शिरम इति, म्हणजेच शाखा म्हणजे एक्स्ट्रिमिटीज, मग अप्पर एक्स्ट्रिमिटी आणि लोअर एक्स्ट्रिमिटीज. त्याच्यानंतर शिर, हेड आणि आपल्या मध्य शरीर म्हणजे चेस्ट आणि ॲब्डोमन. त्यानंतर अन्नमय कोशाचं धारण कोणी कोणी केलेलं आहे, तर अन्नमय कोशाचं धारण जे आहे ते अस्थिंनी केलेलं आहे. अस्थी ह्या शरीरात 210 सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर अस्थिसंधी ह्या शरीरामध्ये 210 सांगितलेले आहेत. मांसपेशी 500 सांगितलेले आहेत, तेही शरीराचं धारण करतात, म्हणजेच अन्नमय कोशाचं धारण करतात. त्यानंतर स्नायू हे 900 सांगितलेले आहेत. ज्ञानेंद्रिय 5 सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासा. मोटर ऑर्गन्स किंवा कर्मेंद्रिय 5 सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये वाणी, हस्त, पाद, गुद आणि उपस्थ. ह्या व्यतिरिक्त ज्या आपल्या सगळ्या सिस्टीम आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, युरिनरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम, ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्या सर्वांनी आपल्या शरीराचं धारण केलेलं आहे. आणि योगशास्त्रानुसार नाडी म्हणजेच नाड्या ह्या ज्या आहेत त्या प्राणमय नाड्यांपासून प्राणमय कोश उत्पन्न होतो आणि नाड्यांमधून प्राणिक एनर्जी ही वाहत असते, जी की आपल्या अन्नमय कोशाला चालवायचं काम करते. तर नाड्याबद्दल थोडंसं सांगायचं तर शिवसंहितेमध्ये 3,50,000 नाड्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर हठयोग संहिता आणि घेरंडमध्ये 72,000 नाड्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी 10 नाड्या इडा, पिंगला, सुषुम्ना, गंधारी, हस्ती, जिव्हा, पूषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू आणि शंकिनी, ह्या 10 नाड्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यापैकीही 3 नाड्या अतिमहत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या आहेत. इडा नाडी ही आपल्या शरीराच्या डाव्या भागात तिचा वास असतो. पिंगला नाडी तिचा वास आपल्या शरीराच्या उजव्या भागात असतो आणि सुषुम्ना ह्या दोघांच्या मध्ये सुषुम्ना नाडी असते असं वर्णन आहे. त्याच्यानंतर चक्र, तर चक्र जे आहेत ते शरीरामध्ये वेगवेगळ्या यांनी वेगवेगळे चक्र सांगितलेले आहेत, परंतु सर्वमान्य षटचक्रांची सर्वमान्य आहेत. त्याच्यामध्ये गुदाच्या ठिकाणी मूलाधार चक्र असते, उपस्थ अवयांच्या ठिकाणी स्वादिष्ठान चक्र असते, नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र असते, हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्र असते, कंठाच्या ठिकाणी विशुद्ध चक्र असते आणि भूमध्याच्या ठिकाणी आज्ञाचक्र असते. त्यानंतर फंक्शन ऑफ अन्नमय कोश, तर आपल्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत, जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि स्वप्न अवस्था. जागृत अवस्था म्हणजे जेव्हा आपण सुषुप्ती अवस्था आणि स्वप्न अवस्थेत नसतो ती अवस्था, म्हणजे जेव्हा आपण जागे असतो ते. तर त्याच्यामध्ये जे सगळे कर्म करतो, आपण बोलतो, चालतो किंवा अध्ययन करतो, हे सगळे कर्म जे आहेत ते जागृत अवस्थेचे कर्म सांगितलेले आहेत. आणि सुषुप्त जी अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था, जेव्हा मनुष्य हा गाढ निद्रेत असतो तेव्हा सुषुप्ती अवस्था असते. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये आपले नरिशमेंट ऑफ बॉडी होते. एकदम झोप चांगली झाल्यानंतर आपल्याला छान वाटतं, शरीर ताजतवानं वाटतं. हे सगळं आपल्या सुषुप्ती अवस्थेचे कार्य सांगितलेले आहेत अन्नमय कोशाचे. त्याच्यानंतर स्वप्न अवस्था, स्वप्न अवस्थामध्ये जर शरीरामध्ये तमोगुणाची वृद्धी झाली आणि प्लस रजगुणही असला
तर आपल्याला निद्रा येते आणि ती निद्रा जी असते ती स्वप्न, त्या निद्रेमध्ये आपल्याला स्वप्न पडतात, ती स्वप्न अवस्था. अशा प्रकारे 3 कर्म सांगितलेले आहेत अन्नमय कोशाचे. यानंतर कंट्रोल ऑफ अन्नमय कोशा. तर अन्नमय कोश हा आयुर्वेदामध्ये 3 त्रयोपस्तंभ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असं सांगितलेलं आहे. तर अन्नमय कोशाचं कंट्रोल हे आहार, निद्रा, ब्रह्मचर्य आणि योगिक शुद्धिक्रिया किंवा षटशुद्धी किंवा क्लिन्झिंग ऑफ बॉडी करून करता येते. तर आपण त्याच्यामध्ये प्रथम आहार बघू. तर आहाराचे जे फायदे सांगितलेले आहेत तर ते चरकाचार्य म्हणतात की सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचा प्राण म्हणजे आहार आहे. त्यामुळे सर्व प्राणीमात्रांची आहाराकडे प्रवृत्ती असते. वर्ण, उत्तम स्वर, जीवन, प्रतिभा, सुख, संतोष, शरीरपुष्टी, बल, मेधा हे सर्व आहारावर प्रतिष्ठित असतं. त्याच्यानंतर मिताहार हा एक कन्सेप्ट आहे योगशास्त्रामधला. मिताहार म्हणजे स्निग्ध, मधुर आणि आमाशयाचा 1/4 भाग रिकामा ठेवून जो आहार केला जातो त्याला मिताहार असं म्हणतात. तर आहारामुळे आपण जर शुद्ध, मी सांगितलं तुम्हाला की हे जे पंचकोश जे आहे ते सत्वगुणात्मक आहे. तर याला सत्वगुणाचा आहार विहार दिला तर ह्या कोशांची शुद्धी व्हायला मदत होते. तर मग आहारही आपल्याला सत्वगुणात्मक आहार घेतला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये आहाराचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक आहार, तामसिक आहार आणि राजसिक आहार. तर तामसिक आहार म्हणजे जो आहार की तामसिक आहार म्हणजे आपला मांसाहार वगैरे सगळं हे कशामध्ये येतं, तामसिक आहारामध्ये. अर्धवट शिजलेलं अन्न असेल, दुर्गंधीयुक्त अन्न असेल, शिळं अन्न असेल किंवा नंतर कांदे, लसूण, मुळा, उडीद, मांसाहार हे तामसिक आहार आहे. राजसिक आहार म्हणजे अतिशय आम्ल, लवण, कटू, उष्ण आहार किंवा पुन्हा पुन्हा गरम केलेलं हॉटेलचं अन्न असतं जसं की पुन्हा पुन्हा गरम करतात ते. उत्तेजक खाद्यपेय म्हणजे चहा वगैरे, शिळा अन्न, दही, तीळ, मोहरी हा राजसिक आहार सांगितलेला आहार. तर हा आहार सर्वथा वर्ज्य करायचा आहे जर आपल्याला अन्नमय कोशावर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला सात्विक जो आहार आहे जो आयु, बुद्धी, बल, सुख, आरोग्य आणि प्रीतिवर्धक आहे आणि तो कसा असतो, स्निग्ध, षड्रसयुक्त, स्थिर आणि हृद्य असा आहार घ्यायचा आहे. म्हणजेच मग काय आहारामध्ये काय काय घ्यायचं आहे, तर मग आपण आहारामध्ये गहू, शाली, यव हे धान्य, दूध, घृत, नवनीत, खडीसाखर, सैंधव, सुरण, रताळी, कंद, फणस, मधु, सुंठ, पटोल, मूग आणि शुद्ध जलाचा आपण आपल्या आहारामध्ये वापर केला पाहिजे. आणि आहार हा जवळपास 65% आहाराचा रोल आहे अन्नमय कोशामध्ये, कारण की अन्नमय जो कोश आहे तो आहारापासूनच निर्माण होत आहे त्याच्यामुळे. त्यानंतर आहे निद्रा. तर निद्रा यक्तम सुखम दुःखम पुष्टी कार्श बलाबलम ऋषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम न जीवितम च. म्हणजे चरक असं सांगतात की जर योग्य निद्रा घेतली तर सुख, पुष्टी, बल, ज्ञान आणि जीवनाची प्राप्ती होते. या उलट जर आपण विधिवत निद्रा घेतली नाही तर दुःख, कृशता, दुर्बलता, नपुसकता, अज्ञान आणि आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतोय. त्याच्यामध्ये रात्रीचं जागरण हे वृक्ष सांगितलेलं आहे आणि दिवास्वप जो आहे तो स्निग्ध सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये मग निद्राचे परत गीतेमध्ये परत 3 प्रकारची निद्रा सांगितलेली आहे. तामसिक निद्रा, जेव्हा जी निद्रा घेतल्यानंतर आपलं अंग जड पडतं, थकलेल्यासारखं वाटतं किंवा मनात वाईट भावना येते, ती तामसिक निद्रा असते. राजसिक निद्रेमध्ये अतिशय आपल्याला स्वप्न पडतात आणि सात्विक निद्रा घेतल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं आणि मनामध्ये सुखद भावना निर्माण होते. अशी जी निद्रा असते अशीच निद्रा आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. सात्विक निद्रा घेतली पाहिजे. त्यानंतर जे आहे ते ब्रह्मचर्य. कर्मनाने, मनाने आणि वाचाने सर्वतः मैथुन्याचा त्याग करणं म्हणजे ब्रह्मचर्य होय. तर ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या वेदाचं ज्ञान घेऊन आपल्या वीर्याची रक्षा करणं म्हणजे ब्रह्मचर्य आहेत. आयुर्वेदामध्ये शुक्र हा धातू सगळ्या धातूंचा सार सांगितलेला आहे. बहुधा सगळ्या धातूंची उत्पत्ती झाल्यानंतर शुक्राची उत्पत्ती होते आणि शुक्र धातूचं जर रक्षण केलं तर आपल्या ओजाची, बलाची, बुद्धीची वाढ होते. त्याच्यामुळं
सर्वतः शुक्रधातूचं रक्षण आपण केलं पाहिजे. आणि अन्नमय कोशामध्ये ब्रह्मचर्य पाळलं तर आपल्या अन्नमय कोशावर आपल्याला कंट्रोल करण्याची जी आहे ती शक्ती येते. त्याच्यानंतर जे आहे षटशुद्धी. षटशुद्धीमध्ये धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती ह्या 6 क्रिया सांगितलेल्या आहेत. याच्याने आपण अन्नमय कोश जो आहे तो शुद्ध करू शकतोय आणि त्याच्यावर कंट्रोल पण करू शकतोय. तर धोतीची क्रिया आहे ती आपले GI ट्रॅक्ट किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट जो आहे तो क्लीन करण्याचं काम करते. बस्तीमध्ये आपलं सिग्मॉइड कोलन आणि रेक्टम क्लीन होतं. त्याच्यानंतर नेतीची क्रिया आहे ती अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट प्लस नासा मार्गाची शुद्धी करते. त्राटक जो आहे तो आपल्या नेत्रांच्या शुद्धीसाठी असतो. नवलीमध्ये आपली उदराची शुद्धी होते आणि कपालभातीमध्ये आपला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो आहे तो आपण क्लीन करतो. ह्या शुद्धींच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या अन्नमय कोशावर कंट्रोल करू शकतो. त्यानंतर जे आहे साधना. तर अन्नमय कोशाची साधना कशी करायची तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, यज्ञीय भावना वगैरे सांगितलेलं आहे. ते मी एक्सप्लेन करते तुम्हाला. तर प्रथम आहे यम. तत्र हिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमा. तर यामध्ये काय फायदा होणार आहे यम पाळून. तर प्रथम बघू आपण अहिंसा. अहिंसा म्हणजे अकारण कर्माने, मनाने आणि वचनाने कोणालाही दुःख होईल असं वागणे. तर हिंसा म्हणजे तसं वागणे आणि अहिंसा म्हणजे कोणालाही दुःख होईल असं न वागणे. तर ते वचनाने, कर्माने आणि मनाने असं आहे. तर आपण उगाचच हिंसा केली तर आपल्या छातीत दडदड होते, हार्ट रेट वाढतो, BP वाढतो, आपल्याला शिवरिंग होतं आणि हेच सगळं जे आहे ते आपलं अन्नमय कोश दूषित करतो. ह्या सगळ्यांचा आपल्या पचनावर परिणाम होतो. त्याच्यामुळं अहिंसा, सत्य म्हणजे जसं बघितलं आहे तसंच सांगणं, उगाच आपलं स्वतःचं लावून काही न सांगणं. आपण खोटं बोललं तर नेहमी आपल्याला एक भीती वाटत असते की आपलं खोटं पकडलं जाईल, म्हणजे मनात भीती उत्पन्न होते. त्याच्यानंतर पकडल्या गेल्यानंतरच्या गोष्टींचं इमॅजिन करून आपला अन्नमय कोश हा दूषित होत असतो. अस्तेय. स्तेय म्हणजे चोरी करणे आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. तर वचन, कर्म आणि मन याच्याने दुसऱ्याच्या द्रव्य हस्तक्षेप करण्याची किंवा घेण्याची अपेक्षा न करणे म्हणजे अस्तेय. तर चोरी करणारा जो माणूस असतो तो समाजामध्ये कधीच कोणत्याच प्रतिष्ठेला प्राप्त होत नाही किंवा ना तो त्याला सगळे त्याचा अपमान किंवा हेच करतात. त्याच्यामुळे त्याचं मनमय कोश आणि त्याचा परिणाम आपल्या अन्नमय कोशावर होतो. त्याच्यानंतर जो आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं मी सांगितलं आत्ताच की शुक्र जो हा धातू आहे तो सगळ्या धातूंचा सार आहे. त्याचं जर आपण रक्षण केलं तर मग आपल्या आयु, बुद्धी, त्याच्यानंतर ओज, बल याच्या सगळ्यांची वृद्धी होते. त्याच्यामुळे ब्रह्मचर्याचे पालन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे आहे ते अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे स्टोरेज करू नये. आपण आपल्याला लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच घ्याव्या. उगाच स्टोरेज केलं तर आपल्याला त्याची मॅनेजमेंट करणं अवघड जातं. साधं उदाहरण आहे, आपण प्रवासातही खूप सामान घेऊन गेलो तर ते कसं कॅरी करायचं, कुठं कसं ठेवायचं, आपल्या डोक्याला त्याच्यात जास्त हेडेक होऊन जातो. तेच आहे की अपरिग्रह हे यमाचं पालन केलं पाहिजे आपण. आणि यम हे सार्वभौमिक आहेत आणि व्यक्तिगत जीवन जगताना आपण याचं पालन केलं पाहिजे. याचं जर पालन केलं तर आपण अन्नमय कोशाची साधना केली असं म्हणता येईल. त्याच्यानंतर नियम. समाजात आपण वावरताना आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये शौच म्हणजे शुद्धी, म्हणजे आंतरिक आणि बाह्य दोन्ही याच्यामध्ये येतात शुद्धी. त्याच्या संतोष म्हणजे जे आहे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं म्हणजे संतोष. तप म्हणजे स्वतःला तापवणे म्हणजे चारू बाजूला अग्नी लावणे त्याच्यात मध्ये बसणं म्हणजे तपणे. त्याला तामसिक तप सांगितलेलं आहे. तप म्हणजे आपली सहनशक्ती वाढवणे, आपली सहनशक्ती वाढवणे. आणि त्याचे पण 3 प्रकार सांगितलेले आहेत गीतेमध्ये, सात्विक, राजसिक आणि तामसिक. तो दुसऱ्याला दाखवण्यासाठी तप करणे म्हणजे तो राजसिक तप असतो आणि स्वतःच्या शरीरात त्रास देऊन जो तप केला जातो तो तामसिक तप असतो. तर आपल्या तपाचं स्वरूप हे सात्विक स्वरूप पाहिजे. आणि तपामुळे आपल्याला द्वंद्व म्हणजे सुख दुःख हे जे सहन करायची आपल्यामध्ये सहनशीलता येते. त्याच्यानंतर स्वाध्याय म्हणजे वेदाचं ज्ञान करून घेणं किंवा जीवन उपयोग असं आयुर्वेद वाचणं हा सुद्धा स्वाध्याय होऊ शकतोय. स्वाध्याय म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल असं काहीतरी आपण वाचलं पाहिजे. आणि ईश्वर प्रणिधान. तर ईश्वर प्रणिधान याचा अर्थ असा आहे की
जे काही आपण करत आहे ते ईश्वराला अर्पण करून देणं. जे आपण ज्याही काही गोष्टी आपण केल्या आहेत म्हणजे त्या फळाची अपेक्षा न करता ते कर्म ईश्वराला अर्पण करून देणं म्हणजे ईश्वर प्राणिधान होय. त्यानंतर आसन हे सुद्धा एक साधन आहे. अन्नमय कोशाची साधनाचे एक साधन आहे. तर स्थिरम सुखम आसन आपल्या सर्वांना माहिती आहे की जे स्थिरकारक आहे, सुखकारक आहे त्याला आसन म्हणतात. पण आसनामध्ये प्रयत्नांनी शैथिल्य आणून आणि आपलं लक्ष जे आहे ते अनंतात लावणं हा दुसरा पार्ट मुलांना माहीत नसतो. त्याच्यामुळे मी एक्सप्लेन करते की आसनांमध्ये प्रयत्नांनी शैथिल्य आणायचं असतं आणि आपलं जे लक्ष आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे ते अनंतामध्ये लावायचं असतं म्हणजे आपलं आसन सिद्ध होतं. आसनाचे बरेच प्रकार आहेत. आसनाचे कसे करतो त्याच्यानुसार 5 प्रकार आहे. उभे राहून, बसून, पोटावर झोपून, पाठीवर झोपून, अधोमुख करून किंवा त्याचे परिणाम शरीरावर काय होतात याच्यानुसार 3 प्रकार आहेत. शरीर विश्रांतीकर, शरीर संवर्धनात्मक आणि त्याच्यानंतर आहे ते ध्यानात्मक आसने. तर असे आसनांच्या साह्याने सुद्धा आपण अन्नमय कोशाची साधना करू शकतो. आणि प्राणायाम म्हणजे काय? तस्मिन् सती श्वास प्रश्वास श्रेयोगती विच्छेद प्राणायाम. पतंजलीने अतिशय सुंदर व्याख्या सांगितलेली आहे की श्वास प्रश्वासच्या गतीचा विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम होय. प्राणायामाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. मेनली पूरक, रेचक आणि कुंभक ह्या 3 क्रिया प्राणायाममध्ये आपण करतो. प्राणायामाची साधना करून सुद्धा आपण अन्नमय कोशाची साधना करतो. त्याच्यानंतर श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा याचा अर्थ की परंपरेने प्राप्त विश्वासाच्या आधारावर संस्कृती मूल्ये जपणे म्हणजे श्रद्धा होय. परंतु तिच्या अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होऊन समाजामध्ये कलह निर्माण होणार नाही याच्याकडे आपण मात्र लक्ष दिले पाहिजे. आपल्या मनामध्ये नेहमी श्रद्धा आणि भक्तीचे भाव पाहिजे. याच्यामुळे आपलं मानसिक शांती मिळते, आपलं मन शांत होतं आणि त्याचा प्रभाव जो आहे तो अन्नमय कोशावर होतो. यज्ञीय भावना यज्ञ जो आपण करतो, यज्ञ जे कोणी लोक करतात, यज्ञ लोक, तर त्यांच्या पाठीमागे एकच भावना असते. यज्ञीय भावना याचा अर्थ असा आहे की सर्व प्राणी मात्रांचं कल्याण हो ही भावना आपल्या मनामध्ये ठेवणं म्हणजे यज्ञीय भावना. त्याच्यानंतर आत्मसमर्पण म्हणजे आपल्यामध्ये अहंभाव निर्माण होऊ देता कामा नये. आपण एखादी गोष्ट केली, आपल्याला कोणी 2 कौतुक केलं आपल्या शब्द, तर आपल्याला लगेच स्वतःवर आपण इतरत होतो. तसं नको असायला पाहिजे. किंवा कोणी आपल्याला 2 शब्द बोलले तर आपल्याला लगेच अपमानास्पद वाटायला लागतं. तर आत्मसमर्पण म्हणजे स्वतःमध्ये अहंभाव निर्माण होऊ न देणे आणि सगळ्या स्थितीत सम राहणे म्हणजे आत्मसमर्पण. सद्गुरू सेवा. आयुर्वेदामध्ये आणि योगशास्त्रामध्ये गुरुला अतिशय महत्त्व आहे. तर गुरुची सेवा करणं हाही एक साधने अन्नमय कोशाची साधनेचा एक मार्ग आहे. आणि ईश्वर प्रीती म्हणजेच ईश्वर आस्था. आणि ईश्वर आस्था, ईश्वर प्रीती याचं असंच आहे की जे काही तुम्ही कराल, दैनंदिन कर्म कराल किंवा जीवनामध्ये कर्म कराल, त्याची फळाची अपेक्षा न करता केलं आहे तर ते ईश्वराला अर्पण करून द्या, एवढंच आहे. समजा मी कोणासाठी एखादं कर्म केलं तर मी परत ती व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी करल ही अपेक्षा म्हणजे मी फलाची अपेक्षा करल, तर त्याच्याने माझा मनमय कोश आणि फायनली माझा अन्नमय कोश दूषित होणार आहे. त्याच्यामुळं जे काही करणार आहे त्याच्यामध्ये ईश्वरामध्ये आस्था ठेवून ते त्याला अर्पण करून देणं हे सगळे सांगितलेले आहेत. ते अन्नमय कोशाचे साधनाचे मार्ग सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर मेथड, अन्नमय कोशाच्या साधण्याच्या मेथड्स काय सांगितलेल्या आहेत. तर आंतरिक साधना म्हणजे मेडिटेशन करणं, स्वतःमध्ये बघणं, मेडिटेशन करणं. नाडी ध्यान, नाडीमध्ये ध्यान लावलं. नाभीचक्र ध्यान म्हणजे नाभीमध्ये ध्यान लावणं. सूर्यचक्र ध्यान सेम. त्याच्यानंतर हृदयचक्र ध्यान म्हणजे हृदयचक्र जे आहे त्याच्यात ध्यान करणं. आज्ञा आणि सहस्रचक्र ध्यान हे सगळे अन्नमय कोशाच्या साधनाच्या मेथड आहेत. या प्रकारे आपण अन्नमय कोश साधना करू शकतो. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ अन्नमय कोशा. अन्नमय कोशाचं काय इम्पॉर्टंट आहे. अन्नमय कोश म्हणजे आपली स्थूल देह म्हणजे शरीरच हेच आपलं धर्मप्राप्तीचं साधन कोणतं आहे, आपला स्थूल देह आहे. त्याच्यामुळे तो जो स्वस्थ राहिला
तो स्वस्थ असायला हवा, त्याच्यामुळं आपण धर्मप्राप्ती करू शकतो आहे. त्याच्यानंतर जे सांगितलेलं आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. ह्या 4 पुरुषार्थाची जी प्राप्ती करायची असेल आपल्याला, त्यासाठी सर्व मनुष्य सतत प्रयत्नशील असतात ह्या 4 पुरुषार्थी प्राप्ती करण्यासाठी. आणि त्यांची प्राप्ती जर करायची असेल तर त्यासाठी आपलं आरोग्य हे ठीक पाहिजे, म्हणजेच आपलं शरीर हे स्वस्थ पाहिजे. त्याच्यामुळं अन्नमय कोशाची साधना आपल्याला केली पाहिजे. तर याच्यामध्ये कॉमन प्रश्न असे विचारले जातात की व्यायाम आणि योग साधनेमध्ये काही फरक आहेत का? तर मी तुम्हाला जे कन्सेप्ट सांगितले की लॉजिकली प्रूफ करून सांगितलं की हे 5 आपल्या अस्तित्वाचे स्तर आहेत. तर व्यायाम हा जो आहे हा फक्त आपल्या अन्नमय कोशावरच काम करतो, तो आपल्या मनमय कोशावर, प्राणमय कोशावर काम करत नाही. पण योग साधना जी आहे ती आपल्या पंचकोशांवर काम करते. तो एक महत्त्वाचा फरक आहे. त्याच्यामुळं व्यायाम आणि योग साधनामध्ये हा फरक आहे की व्यायाम हा फक्त आपल्या अन्नमय कोशावरच काम करतो आणि योग साधना जी आहे ते आपली पंचकोशावर काम करते. मांसाहार की शाकाहार उपयुक्त काय? तर बेसिकली मांसाहार करण्यासाठी आपलं शरीर किंवा आपल्या शरीराची जी ठेवण आहे ती मांसाहार करण्यासाठी नाही आहे. आपले दात आहे, जे आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत ते सगळं मांसाहार पचवण्यासाठी नाही आहे, ते सगळं शाकाहारासाठीच आहे. पण आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला बलाची प्राप्ती होईल आपण मांसाहार केला तर, पण हा आपला चुकीचा समज असतो. हत्तीचं उदाहरण आपण घेऊ शकतोय का हत्ती याला ताकद आहे पण तो शाकाहारी आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला असं वाटतं पचन बिचन काही संबंध नाही आहे, मी नॉनव्हेज खातो आणि ते मला पचन पण होतं, पण आपण लहानपणापासून ते खातोय म्हणून आपल्या शरीराला ती सवय झालेली असते. हाच याच्यामधलं. तर माझ्या मते शाकाहार हा उपयुक्त आहे. आणि तिसरी गोष्ट की स्ट्रेस कमी करण्यासाठी स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि ट्रँक्विलायझर का बरं घ्यायचं नाही? तर हे जे आहे स्ट्रेस जो आहे तो आपल्या मनोमय कोशाला आलेला असतो आणि त्याचा प्रभाव आपल्या अन्नमय कोशावर पडतो. आणि हे जे सर्व आहे ते अन्नमय कोश आपलं खराब करतात. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे, समजा आपण स्मोकिंग केलं तर पहिल्यांदा एक सिगरेटने आपल्याला बरं का बरं वाटतं का? आपलं सिगरेट घेतली का आपले हार्टबीट वगैरे वाढतात. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की स्ट्रेसपासून आपण रिलीज झालो. पण आपल्याला 15 दिवसांनी 2 सिगरेट लागतात, महिन्यानी 3 सिगरेट लागतात आणि 6 महिन्यांनी पुरं अख्खं पाकिट लागतं. म्हणजेच काय की त्याचे डोस जो आहे तो इन्क्रीज होत असतो. ड्रिंकिंगचं पण सेम आहे आणि ट्रँक्विलायझरचं पण सेम आहे. दुसरे म्हणजे तो परमनंट सोल्युशन नाही आहे, त्याच्यामुळे पैशाचा पण खर्च होतोय. त्याच्यामुळं हे स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर त्याचा परमनंट मार्ग हा योग साधना आहे असं मला वाटतं. याच्यावर सर्वांनी तुम्ही विचार करायला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.